रुपये, अरुण धनाजी म्हात्रे 500 रुपये, गांधी नारायण पाटील 1000 रुपये, सुभाष शंकर म्हात्रे 1500 रुपये, संतोष दमडे भंगारपाडा 5000 रुपये, रवी घरत कामगार नेते 3000 रुपये, सतीश शेठ घरत 10,000 रुपये, रोहित म्हात्रे 500 रुपये, मनीष माणिक म्हात्रे 2000 रुपये, कैलासवासी धनाजी दामाजी म्हात्रे यांच्या स्मरणार्थ 5000 रुपये, श्री मिथुन कृष्णा म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपये. या सर्वांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. कृषिव रमेश म्हात्रे, कृषिव रतेश म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपये. सर्वांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. सर्व देणगीदारांचं मनपूर्वक आभार. तुमच्यासारख्याच उदार अंतःकरणाच्या व्यक्तिमत्वामुळे ही अशा प्रकारच्या शृंखलेला आम्ही उडी झेप घेत असतो आणि त्यांचं तुमचं सहकार्य महत्त्वाचं असतं. त्या सर्वांचं मनापासून आभार. आणि जाऊया कॉम्बॉक्समध्ये विपुल पाटील यांच्याशी जोडण्यासाठी. हॅलो, धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम. खंडोबा क्रिकेट क्लब दासई आयोजित सरपंच चषक 2025 आणि या स्पर्धेची आपण आजची चौथी रात्र अनुभवतोय. आणि चौथ्या रात्रीतील होणारा पहिला सामना चॅलेंजर चिर्ले आणि त्यांच्या विरुद्ध निष्ठा पॅकर्स निशांत 11 दादरपाडा. चॅलेंजर चिर्ले संघानं प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय निष्ठा पॅकर्स निशांत 11 दादरपाडा या टीमला. 5 षटकांची आपण ही मॅच अनुभवणार आहोत. दोन्ही ऑफिशियली पंच मैदानात पाहायला मिळतात. दीपकजी पाटील सर विंधणे आणि त्यांच्या समेत सुदेश म्हात्रे सर खोपटे उरण पंच कमिटीचे दोन्ही ऑफिशियली पंच पाहायला मिळतात. ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपण करत असताना आपण आई एकविरा इव्हेंट्स आणि संदेश शिल्के अँड टीम यांना पाहू शकता. आमच्या समेत डीजे ऑपरेट करणारे लिशा उरण आणि डीजे निक याचे ऑपरेटर आहेत. आणि संपूर्ण स्पर्धेला लीड करत असताना सूत्रसंचालक एक उरण तालुक्यातील एक नामांकित सूत्रसंचालक आत्मारामजी म्हात्रे आप्पा यांचा आपण आवाज ऐकलात. आणि मी विपुल पाटील चिर्ले गावठाण आपल्या समेत जोडले जातोय. आणि आजच्या रात्रीला सुरुवात इथून होईल. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी 4 वेद 6 शास्त्र 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती बाप्पा माझा गणपती श्री गणेशाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा आणि दिवंगत लोकनेते दीपा पाटील साहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करून या स्पर्धेच्या आजच्या चौथ्या रात्रीला आपण सुरुवात करत आहोत. आणि आज खरं तर ऐतिहासिक बलिदान दिवस आहे. जी खरं तर नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांनी खरं तर गड आला सिंह गेला आणि आज एक ऐतिहासिक दिवसाला नरवीर तानाजी मालुसरे या खरं तर मौल्यांना आपण अभिवादन करून पण वलटोयाच्या या रात्रीमध्ये जिथे प्रथमतः नाणेफेकीचा कॉल हरून बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं निष्ठा पॅकर्स निशांत 11 दादरपाडा टीमला. सलामीची जोडी मैदानात दाखल होते. स्ट्राईकला पण ओमकार कोळीला पाहू शकता आणि नॉनस्ट्राईक एंडला निमिष मोहिते हे सलामीचे 2 प्लेयर मैदानात दाखल झालेत. तर दुसऱ्या बाजूला समाधान शेठ माळी यांनी पुरस्कृत केलेला चॅलेंजर चिर्ले टीम सध्या क्षेत्ररक्षण करण्यासाठी दाखल होते. पहिला गोलंदाज सार्थक गरत संघाचा कॅप्टन मैदानात दाखल झाला गोलंदाजी करण्यासाठी. P1चा पहिले षटक गेम ऑनचा इशारा आलाय. आजच्या रात्रीतील पहिला बॉल ठीक 7:21 पडताना पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल वेग प्रचंड आहे पण दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. शरापेक्षा थोडासा दूर टाकण्याचा हा प्रयत्न सार्थक घर त्याचा पाहायला मिळाला. एक्स्ट्रा स्वरूपात आजच्या रात्रीला सुरुवात झाल्या. निष्ठा पॅकर्स नयनजी हवल रायगड मधील एक बेस्ट लोगो मास्टर यांनी पुरस्कृत केलेला संघ सध्या बॅटिंग करतोय. यावेळचा बॉल हलक्यात आणि खेळायचा होता. प्रॉपर कनेक्ट झाला नाही त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळते. उरण तालुक्यातील एक नामांकित संघ म्हणून निशांत 11 दादरपाडा संघाकडे पाहिलं जातं. तर दुसऱ्या बाजूला अनेक अपकमिंग स्टार एकत्र येऊन या खरं तर संघाचं नाव चॅलेंजर आहे. नेहमीच चॅलेंज विरुद्ध संघाला देत असतात. आज संघ आहे चॅलेंजर. यावेळचा बॉल आखूड टप्प्याचा जरूर होता. डाव घेण्याचा प्रयत्न आहे थांबवलंय निमिषनं. अगदी योग्य तो निर्णय पाहायला मिळालाय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. अंडर 17चा हा खरं तर खेळाडू ज्याला मागील 2 दिवसा अगोदर शेलगरच्या महेशपोट शेलगर आयोजित रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूला पहिल्यांदा बाईक मिळाल्या
रमाकांत गरत यांचे सुपुत्र सध्या मैदानात सार्थक गोलंदाजी करतोय. आखूड टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फक्त एकच धाव इथून मिळाली जाईल आणि या एकेरी धावीनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्यात. बॅटिंग करणाऱ्या निष्ठा पॅकर निशांत इलेव्हन दादरपाड्या संघाच्या बिनबाद 2 धावा. शांत आणि संत अशी सुरुवात सध्या बॅटिंग लाईन मध्ये दादरपाडा संघाची पाहायला मिळते. गुलाबी थंडी जरूर जाणवली. कालच्या रात्रीमध्ये सुद्धा प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. खंडोबा क्रिकेट क्लब दासी आयोजित ही पहिल्या पर्वामध्ये प्रेक्षकांनी या स्पर्धेला पसंती तेवढीच दिली. सार्थक गरज सध्या गोलंदाजी करतोय. 3 चेंडू त्याने हाताळले. 2 धाबा त्याच्या गोलंदाजीमध्ये आतापर्यंत खर्च झाल्यात. निमिष मोहिते स्ट्राईक लागला. उजव्या हाताचा एक आक्रमक खेळाडू. अखूड टप्प्याचा बॉल क्षेत्ररक्षक थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा बदलवतोय. चेंडूच्या मिरिटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न निमिष मोहिते याचा जरूर राहिला होता, पण क्षेत्ररक्षक थोडासा दूर टाकलाय. चेंडू पडल्यानंतर आउट स्विंग पाहायला मिळतं. अगदी रिप्ले मध्ये हेच आपण चित्र पाहिलं. क्षेत्ररक्षक थोडासा दूर ठेवला आणि हीच सध्या गोलंदाजी चर्चेमध्ये असते. या बेल्टचा आणखीन एक ते चर्रार चेंडू. सार्थक गरत कमालीची गोलंदाजी. सातत्याने जर विचार केला तर लेदर क्रिकेट फार तो जवळून खेळला आणि रक्तामध्ये खरं क्रिकेट आहे. रमाकांत गरत चेले टेनिस क्रिकेटमध्ये एक आदर्श आणि त्यांचे सुपुत्र सध्या सार्थक गरत काय कमालीची गोलंदाजी करतात. आतापर्यंत त्यानं 2 धावा खर्च केल्यात. स्लोवर डिलिव्हरीचा बॉल अगदी हलक्या हाताने खेळून काढलाय. सिन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हरिजनच्या दिशेनं हा फटका खेळून काढलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगला क्विक थ्रो तुम्हाला पाहायला मिळाला आणि पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या निष्ठा पॅकर निशांत इलेव्हन दादरपाड्या संघाच्या बिनबाद 3 धावा. एक 4 मिनिटांना संपताना पाहिलंय. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं तुम्हाला टाकायची आहेत. अन्यथा एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये 5वं षटक टाकत असताना घेऊन खेळावं लागणार आहे. ही महत्त्वाची सूचना आपण आयोजन कमिटीच्या वतीनं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. त्यामुळे वेळेचं बंधन आहे. आज 10 संघ खेळताना पाहायला मिळतील आणि पहिल्या इनिंग संपण्या अगोदर वेशवी इलेव्हन वेशवी आणि त्यांच्या विरुद्ध खारकोपर या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण सूचित करतोय की आपण आपली रिपोर्टिंग इथं दर्शवा. आजच्या रात्रीतील होणारा दुसरा सामना वेशवी इलेव्हन वेशवी आणि त्यांना फाईट करेल खारकोपर टीम. गोलंदाज दुसरे षटक घेऊन दाखल होईल ऋतुज गरत. आणखीन एक वेगवान हा गोलंदाज. ऋतुज गरत एक सातत्यानं एक चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाज. चेले टेनिस क्रिकेटला बिलॉंग करणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धाबा खर्च केल्या सार्थक गरत. अंडर 17चा हा गोलंदाज. त्यानं कमालीची गोलंदाजी केली. दुसऱ्या षटकाला सुरुवात होत्या. ऋतुज गरत आलेत. पंचांच्या अगदी उजव्या बाजूने समोर निमिष मोहितला पाहू शकता. दादरपाड टेस्ट मधील एक आक्रमक खेळाडू सध्या स्ट्राईकला. या बेलचा बॉल हलक्या हाताने खेळून काढला. एक्स्ट्रा कबरीच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फक्त एकच धाव इथून मिळेल. आर्यन मडवीना चेंडू पकडला. चांगला क्विक थ्रो तुम्हाला पाहायला मिळतोय आणि या एका धाबीनिशी धावपटला धावा लागले गेल्या त्या बिनबाद 4 धावा. ऋतूचं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. कालच्या रात्रीमध्ये सुद्धा पाहिलं तर मोठे फटके आले नाही आहेत, कारण विकेटचा विचार केला तर चांगल्या दर्जाची विकेट आपल्याला पाहायला मिळते. हुतात्मा मैदान दासईच्या क्रीडांगणामध्ये चालू असलेली शृंखला सध्या आपण अनुभवतोय. कबीरचा बॉल अगदी यॉर्कर पद्धतीचा एक्स्ट्रा कबरीच्या दिशेने पुन्हा एकदा आर्यनच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. अवघी एकच धाव मिळेल. दोन्ही नामांकित खेळाडू आहेत. तालुका नियामध्ये खेळताना आपण त्या दोन्ही खेळाडूंना पाहत असतो. मोठमोठ्या स्पर्धा गाजवून सोडल्यात. निमिष मोहितेच्या नावावर बरेचसे रेकॉर्ड आहेत. ओमकार कोळीचा आपण नेहमीच अटॅकिंग मोड पाहत असतो, पण आज शांत ठेवलंय. चॅलेंजर चिली संघाची गोलंदाजी भन्नाट पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये दबाव प्रेशर क्रिएट केला आणि दुसऱ्या षटकाला सुद्धा चांगल्या दर्जाची सध्या गोलंदाजी करतोय. पुलटॉस बॉल यावेळी मात्र लॉफ्टेड केला. एक्स्ट्रा कव्हरिंगच्या दिशेनं क्षेत्ररक्षकांना जेल जरूर जज केला आणि तिसऱ्या पंचांची मागणी मैदानात केली जाते.
इट्स अ नो बॉल. हाईट पॅक्ट चेक केली जाते आणि त्यानंतर योग्य तो डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत्या. अंपायर कॉलिंग होता. तिसऱ्या पंचांची मागणी पंचांनी केली होती आणि अगदी योग्य तो निर्णय तिसऱ्या पंचांची कामगिरी पाहत असताना आपण पाहतोय संदीपजी पाटील मॅन फ्रॉम झाशी यांच्या वतीनं हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला जातोय. 1+1 अशा 2 धाबा या मागील चेंडूवर मिळाल्यात आणि या 2 धाबेनिशी धावपटला धाबा लागले गेले त्या 7 धावा पाहायला मिळतात. गोलंदाज ऋतुज गरजचा हा फ्रीडचा बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढला. डीप मध्ये प्रोटेक्शन चांगलं आहे. एक सिंगल रन इथून मिळेल. क्षेत्ररक्षण झाले थोडंसं खराब. फ्रीडच्या चेंडूवर आलेला आजच्या रात्रीतील बॅट्समन ओमकार कोळीच्या बॅटमधून हा पहिला चौकार. बॅटमधून फ्रीडचा बॉल होता आणि थोडासा स्लोवर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न ऋतुज गरत यानं केला होता आणि फ्रीडच्या बॉलवर मात्र एक मोठा फटका आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाला. ओमकार कोळीच्या बॅटमधून धावपटला धाबा लागले गेले त्या 11 धाबा. ऋतुज षटक चालू आहे. अकूट टप्प्याचा बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता पण इथून प्रॉपर कनेक्ट झाला नाही आहे. बॉलच्या मिनिटवर जाऊन खेळावं लागेल ओमकार कोळीला पण अकूट टप्प्याची बॉल आहे. वेग प्रचंड आहे. अचूक टप्पा आणि योग्य ते नियंत्रण हे सर्व साधून चांगली गोलंदाजी सध्या ऋतुज करतोय. एक चांगला असा गोलंदाज आहे. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये सुद्धा या संघाचा बोलबाला राहिला. चॅलेंजर चिरली टीम समाधान शेठ माळी यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण सध्या क्षेत्ररक्षण करताना पाहू शकताय. यावेळचा यॉर्कर बॉल समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षण थोडंसं पंबल पाहायला मिळतोय. हातातून चेंडू जरूर निसटलाय पण पाहिजे तेवढा असा फायदा उचलता आला नाही आहे. फक्त एकच धाव मिळेल दादरपाडा टीमला आणि एका धाबीनिशी धावपटला धाबा लागले गेले त्या 12 धाबा बिनबाद 12. स्वतःला सेट करण्याचा सध्या प्रयत्न चालू आहे. निमिष मोहितेकडून प्रचंड आशा आहेत. एक तर आक्रमक हा खेळाडू आहे. अनेक साऱ्या तालुक्याने या संघातून खेळताना आपण त्याला पाहत असतो. व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट त्यानं फार जवळून खेळलाय. यावेळचा अकूट टप्प्याचा बॉल मागे फिरून खेळला. डी बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू चाललाय दणदण करत सीमारेषा पलीकडं. निमिष मोहितेच्या बॅटमधून आलेला हा पहिला दर्जेदार चौकार. रात्र आणि चौथ्या रात्रीमध्ये सुद्धा सलग 4 रात्री आपले सर्वांचे प्रेरणास्थान संतोष रामचंद्र गड सरपंच साहेब हे शृंखला बघण्यासाठी आले आहेत आणि ते इथं आल्यामुळं वेगळी ऊर्जा त्यांच्यासोबत निर्दोष माफ करा बिंदास घरात आणि रामकिशोर ठाकूर सुद्धा यांचं साहेबांचं आगमन झालं. त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. तसेच या शृंखलेसाठी साव इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय निलेश भारत मात्रे यांच्याकडून तब्बल 2,000 रुपयांची देणगी आली. त्यांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. पुन्हा एकदा जाऊया विपुल पाटील यांच्याशी जोडण्यासाठी. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावपटला धाबा लागल्या गेल्यात. निष्ठा पॅकर्स निशांत 11 दादरपाडा टीमच्या बॅटिंग करत असताना बिनबाद 16 धावा पाहायला मिळतात. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. दोन षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण निष्ठा पॅकर्स निशांत 11 दादरपाडा संघाच्या धावपटावर धावा पाहायला मिळतात. त्या बिनबाद 16 8.00च्या सरासरी धावा बनवल्यात. गोलंदाज इथं दाखल झाला सार्थक गरत अंडर 17चा हा खरं तर गोलंदाज. समोर ओमकार कोळी आहे त्याच्या बॅटमधून एक चौकार आला. पहिल्या षटकामध्ये सार्थकच्या आपण अवघ्या 3 धावा येताना पाहिल्यात आणि त्याला पुन्हा एकदा लॉन्च केलाय. या बॅटचा वेग प्रचंड आहे. शरीरापेक्षा थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. अगदी विकेटच्या बाहेर हा चेंडू पडलाय त्यामुळं एक्स्ट्रा स्वरूपात इथून धाव जोडली जाईल आणि या एका धाबीनिशी धावपटला धावा लागल्या जातील त्या 17 धावा. हॅलो दरम्यानच्या काळात विनंती केली जाते देव डाकी यांना एक उत्कृष्ट समालोचक यांना विनंती केली जाते की आपण व्यासपीठावर यावं. विपुल अकूट टप्प्याचा बॉल बॅटला ब्रश करून यष्टीरक्षक सिद्धेश मडवीनं कमालीचा जेल टिपलाय. या मॅच मधील गोल्डन विकेट ओमकार कोळीला केलाय बाद.
आणि ऋतुजीनं स्वतःला फ्लाय केलं. सेकंड अटेम्प्ट मध्ये त्यानं झेल टिपला आणि एक महत्वाची विकेट मिळवून दिली सार्थक गरतनं. अंडर 70चा हा गोलंदाज, कमालीची बॅटिंग तर त्याची नेहमीच पाहायला मिळत असते, पण आज गोलंदाजीमध्ये सुद्धा आपल्या नावाची दखल घ्यायला लावल्या. ओके, मागील 2 वर्षांमध्ये चॅलेंजर चिर्ले संघाची जी प्रगती पाहायला मिळते ना, बऱ्याचशा पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये या संघाचा दबदबा नेहमी पाहायला मिळाला. आणि नुकताच महेश पोट शेलगरची रंजन क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये उपविजेता ठरणारा संघ आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूला अंडर 70च्या बाईक मिळाल्या तो सार्थक गरज सध्या गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू त्यानं खराब जरूर फेकला, पण या मॅचमधील महत्वाची विकेट ओमकार कोळीला अगदी स्वस्तामध्ये बाद केलाय. नवीन खेळाडू तिसऱ्या क्रमांकावर विवेक कासूकर बाळा दाखल झाला. दादरपाट टेनिस क्रिकेट म्हटल्यानंतर नेहमीच या संघाचे समर्थक तुम्हाला अनेक पाहायला मिळत असतात. लोअर पुलटॉस आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वाईड डिश लॉंग ऑनच्या वरतून चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. आजच्या या चौथ्या रात्रीतील आलेला हा पहिला षटकार विवेक कासूकरच्या बॅट. सार्थक गरत या गोलंदाजाचा पहिल्या षटकामध्ये त्यांना 3 धावा जरूर खर्ची केल्यात, पण दादरपाडा टेनिस क्रिकेटमधील सर्वात हार्ड हिटर खेळाडू जे नाव आहे विवेक कासूकर आल्या आल्या त्यानं स्वागत केलंय सार्थक गरत आणि त्याच्या पहिल्याच चेंडूवर त्यानं षटकार लगावला. ते बी धावा पाहायला मिळतात. ह्यावेळचा बॉल क्षेत्ररक्षक थोडासा दूर, षटकार आल्यानंतर थोडासा दबाव प्रेशर जरूर पाहायला मिळाला. षटकार आल्यानंतर हे चित्र तुम्हाला सातत्यानं क्रिकेटमध्ये पाहायला मिळत असतं. दबावामध्ये सध्या गोलंदाजी करताना पण सार्थक गरत यांना पाहू शकता. विवेक कासूकर तेवढंच मोठं नाव आहे. अनेक साऱ्या क्रीडांगणामध्ये या खेळाडूचा खेळ आम्ही पाहिला आणि लांब लांब षटकार मारण्यामध्ये ओळखला जाणारा खेळाडू आहे. समोरच्या दिशेनं बॉलर द हिट लॉंग ऑफ मध्ये फटका खेळून काढला. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, फक्त एकच धावेतून मिळेल आणि या एका धावेनिशी धावपटलावर धावा लागले गेले. त्या बॅटिंग करता असताना निष्ठा पॅकर निशान 11 दादरपाडा या संघाच्या एक बाद 25 धावा पाहायला मिळतात. 2.3 म्हणजे आतापर्यंत निम्मा डाव संपला. सध्या गोलंदाजी करतोय सार्थक. समोर आला निमिष मोहिते, चांगला फटका इनसाइड आउटचा. यावेळी चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू चालला आउट ऑफ द पार्क. निमिष मोहितेच्या बॅटून आलेला हा पहिला षटकार. या षटकामध्ये 2 षटकार आलेत, एक विवेक कासूकर आणि निमिष मोहितेनं लगावला. अकुट टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने फटका खेळून काढलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. एकच धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय पण चांगला थ्रो तुम्हाला पाहायला मिळाला, त्यामुळे एका धावेवर थांबावं लागेल ते निमिषला. नुकताच गत हप्त्यामध्ये पाहायला गेलं तर मोठीच्या क्रीडांगणामध्ये रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये दादरपाट टेनिस क्रिकेटमधील पहिली बाईक पटकावणारा निमिष मोहिते तो सध्या बॅटिंग करतोय, ज्याने एक चौकार लगावला. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला. समोर विवेक कासूकर, यावेळचा फटका मिस टायमिंग स्ट्रोक आहे, समोरच्या दिशेने खेळून काढला. एलिव्हेशन कमी. लॉंग ऑन मध्ये आयुष मडवी आलेत, कम्मालीचा झेल टिपला. दुसरा हादरा लागलाय निष्ठा पॅकर निशान 11 दादरपाडा संघाला आणि विवेक कासूकर होतील बॅक टू पॅव्हिलियन. त्या सार्थक गरतनं एक महत्वाची विकेट, हा एक हार्ड हिटर खेळाडूला बाद केले. विवेक कासूकर मोठा फटका खेळायचा होता, एलिव्हेशन कमी पाहायला मिळाला आणि सार्थक गरतने या मॅच मध्ये एकच सांगितलं की जेव्हा परिस्थिती तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करत असते ना, तेव्हा तिचा निकाल लावण्याचे सामर्थ्य तुमच्या जवळ ठेवा. 2 षटकार जरूर आलेत, पण त्यानंतर वापसी येणारी गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. इथून 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. प्रथमतः बॅटिंग करत असताना निष्ठा पॅकर निशान दिले, पण दादरपाडा संघाच्या धावपटलावर धावा पाहायला मिळतात 32 धावा. 2 बाद 32. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. आपण विनंती करूयात यापुढील होणारा आजच्या रात्रीतील हा दुसरा सामना वेशिबी 11 वेशिबी आणि त्यांच्या विरुद्ध खारकोपर दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण विनंती करत आहोत, पूर्वार्ध संपण्या अगोदर आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. वेशिबी 11 वेशिबी आणि त्यांच्या विरुद्ध खारकोपर. सध्या दादरपाडा टीम खेळतो आणि दादरपाडा संघ म्हटल्यानंतर उरण समालोचक असोसिएशनचे वजनदार खजिनदार प्रल्हादजी कासूकर सर यांच्या वतीने सुद्धा या संघाला शुभेच्छा आल्यात आणि प्रसादजी भोईर
दादरपाड्यातील एक आणखीन एक गोडाबाज कोंबड्या उरण समाज असू यांचे विद्यमान अध्यक्ष प्रसादजी भोईर यांचा हा संघ सध्या मैदानात खेळतोय. धावपट्टा धाबा लागले गेले त्या 32वा. अनेक सारे प्रेक्षक हे खरं स्पर्धेला एन्जॉय करतात. कालच्या रात्रीमध्ये तुडुंब गर्दी पाहायला मिळाली. शेवटची मॅच रफ अँड टफ पिरकोन आणि त्यांच्या विरुद्ध केळवणे हा मॅच रंगली होती. तेवढी प्रचंड प्रेक्षकांची ही गर्दी खंडोबा क्रिकेट क्लब दासी आयोजित सरपंच चषक पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. आज खंडोबा क्रिकेट क्लब दासीनं जे स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्नात सत्यामध्ये त्यांनी उतरवलंय. गोलंदाज दाखल झालाय सिद्धू मडवी. समोर निमिष आडव्या बॅटनं फटका खेळलाय. प्रॉपर कनेक्ट मिडल ऑफ द बॅट स्पीड साऊंड ऑफ द बॅट चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. निमिष मोहितेच्या बॅटमधून आलेला आणखीन एक मोठा तडाखा. मिळतील धाबा 6. तर गत हप्त्यामध्ये अक्कादेवी चॅम्पियन सरपंच चषक मोठीच्या रजनी रेखेच्या स्पर्धेमध्ये दादरपा टेनिस क्रिकेट खेळत असताना त्या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूला बाईक मिळाले निमिष मोहिते सध्या बॅटिंग करतोय आणि त्याच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला. स्वागत केले सिद्धू मडवीचं. त्यावेळचा बॉल पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये वळवला. षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा वापसी येणारी गोलंदाजी टीमचा कॅप्टन सध्या सिद्धू मडवी गोलंदाजी करतोय. त्याचं स्वागत निमिषने जरूर केलं. बरेचसे रेकॉर्ड आहेत करत निमिष मोहिते या खेळाडूच्या नावावर. 11 चेंडूवर सलग 11 षटकार मारण्याचा विक्रम सुद्धा या खेळाडूने केलाय. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये आयकॉन खेळताना आपण त्याला पाहत असतो. सध्या तो बॅटिंग करतोय. यावेळचा फटका आगळ्या वेगळ्या स्टाईलला खेळला. इन्सर्ट आउट आणि चेंडू चाललाय सीमा पार. बॅटिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या निमिष मोहिते साठी. काय ताकद आहे. ऑफसाईड किती स्ट्रॉंग आहे पाहायला मिळाला. बॅकफुटला गेला आणि लॉफ्ट केला. बॅटचा फेस ओपन केला आणि काय मनगटी ताकद निमिष मोहितेची. लेदर क्रिकेट तेवढ्याच आवडीनं खेळतो. पावसाळी रबर बॉल मध्ये एक वेगळी दहशत आहे आणि आज या रजनीच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सुद्धा आक्रमण करताना त्याला पाहू शकता. फटका जरूर असला. एलिव्हेशन कमी होतं. बरेचसे पुढे क्षेत्ररक्षक आले होते. एक धाव कंप्लीट झाले. दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न होतोय आणि या 2 नवीनशी धावपटणार धावा लागल्या गेल्या. त्या बॅटिंग करत असताना निष्ठा पॅकर्स निशांत इलेव्हन दादरपाडा या टीमच्या 46 धावा पाहायला मिळतात. 46 धावा धावपटणार पाहायला मिळतात. सतीश शेट केणी दादरपाडा यांच्या वतीने सुद्धा दादरपाडा संघासाठी शुभेच्छा येतात. रुपेश जी पंडित आणि डीजे मॅडी यांच्या वतीने सुद्धा दादरपाडा टीमला शुभेच्छा आल्यात. टप्प्याचा बॉल अगदी यष्ट्यांच्या पाठीमागे जाऊन डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळायचा होता. बॅट ड्रिल करून दाखवते निमिष. का फटका मला रूम बनवायचा होता पण एवढा वेग प्रचंड होता सिद्धू मडवीचा त्यामुळे प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. धावपटला धावा लागले गेले त्या 46 या षटकातील अजूनही शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 4थं षटक प्रगती पथावर आहे. चॅलेंजर चेअरलीड संघ सध्या क्षेत्ररक्षण करतोय. टप्प्याचा बॉल बॅटला ब्रश करून फर्स्ट मध्ये चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. शेवटच्या चेंडूवर फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावेनिशी 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावा लागल्या गेल्यात. बॅटिंग करत असताना निष्ठा पॅकर्स निशांत इलेव्हन दादरपाडा संघाच्या 2 बाद 47 धावा 47 रन्स. सध्या आपण निशांत इलेव्हन दादरपाडा संघाला बॅटिंग करताना पाहतोय आणि येत्या कालावधीमध्ये फेब्रुवारी ते मार्च या खरंतर महिन्यामध्ये दादरपाड्याच्या क्रीडांगणामध्ये एक भव्य दिव्य डे नाईटची रजनी क्रिकेटची स्पर्धा सतीश शेट केणी यांनी पुरस्कृत केल्या. निशांत इलेव्हन दादरपाडा जिथे एक सर्वात मोठी स्पर्धा आपल्या बेडीसाठी लवकरच उरण तालुक्यातील एक मानाची स्पर्धा म्हणून निशांत चषक 2025 आपल्याला आयोजन पाहायला मिळणार आहे. येत्या फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यामध्ये 5 रात्रीमध्ये होणारी ही दिवसा आणि रात्रीमध्ये स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळेल. ओळ्यात मैदानात जिथे शेवटचे षटक घेऊन दाखल झाला गोलंदाज प्रथमेश मडवी. आणखीन एक करताना एक वेगवान हा गोलंदाज या संघामध्ये खेळत असताना आपण पाहायला गेला तर 3 ते 4 असे खेळाडू आहेत जे लेदर क्रिकेट अगोदर खेळलेत आणि त्यानंतर टेनिस क्रिकेटकडे सुद्धा ते वळलेत. टप्प्याचा बॉल आल्या स्वागत केले निमिष मोहितेच्या बॅटमधून. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय. सीमा रेषा पार आलेला निमिष मोहितेच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. गेल्यात 51 रन्स. निमिष मोहिते वैयक्तिक त्याचा विचार केला पण तर 15 मध्ये 33 वर खेळतोय
अजूनही त्याच्या अर्धशतकी खेळीसाठी 17ची गरज आहे. अजूनही या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अर्धशतक झालं नाही. आज निमिष मोहितेच्या बॅटमधून अर्धशतक पाहायला मिळेल का? 15 मध्ये त्याने 33 बनवल्यात. समोरच्या दिशेने खेळायचा होता. डीप बॅक मिड विकेट रिजन मध्ये कमालीचा झेल, कॅच ऑफ द डे. काय कमालीचा झेल टिपलाय क्षेत्ररक्षकानं सार्थक गरतनं आणि तिसरा हाताला लागलाय. गोल्डन विकेट मिळवून दिलाय. गोलंदाज प्रथमेश मडवीनं आणि इथून निमिष मोहिते होतील झेल बाद. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो गोलंदाज प्रथमेश मडवी ज्यानं खरं तर हा बॉल रिलीज केला. फटका खेळायचा होता मिड विकेट रिझर्व मध्ये. अखूट टप्प्याचा झेल होता पण स्वतःला फ्लाय केलं आणि त्यानंतर हा झेल पाहू शकताय. सार्थक रमाकांत गरत काय कमालीचा एफर्ट पाहायला मिळाला. 100% क्षेत्ररक्षणामध्ये नाव लिहून ठेवा. अंडर 70 हा खेळाडू आहे असं म्हणतात पवन की सातत्यानं रमाकांत गरत यांनी सुद्धा चिरले टेनिस क्रिकेटला रिप्रेझेंट केलाय. बराचसा काळ त्याने सुद्धा गाजवलाय. कबुतराला देखील गरुडाचे पंख लावता येतील पण आकाशात उंच भरारी घेण्याची जिद्द रक्तात असावी लागते आणि ते रक्त आहे रमाकांत गरत यांचं. सार्थक गरतनं टिपलेला झेल. आणि आपण विनंती करूयात शिवशंभू एंटरप्राइजचे प्रोप्रायटर संदीप शेठ ठाकूर यांना विनंती आहे की आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हा. आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये मिलन शेठ गरत यांचं सुद्धा इथं आगमन पाहायला मिळतंय. क्रिकेटचे खरं तर दर्दी स्वराज एंटरप्राइजचे प्रोप्रायटर एक युवा उद्योजक मिलन शेठ गरत यांचं सुद्धा इथं शुभागमन होत आहे. यावेळचा बॉल हलक्या हाताने गळून काढला. फक्त सिंगल रन्स मिळेल. एका धावेवर थांबावं लागेल निष्ठा पॅकर्स निशांत 11 दादरपाडा या टीमला. आणि एका धाबीनिशी धावपटला धाबा लागले गेले त्या 52 धावा पाहायला मिळतात. 52 रन्स. अनेक सारी मान्यवर खंडोबा क्रिकेट क्लब दासी यांनी हे जोडलेलं खरं तर ऋणानुबंधनाचं नातं आहे आणि सर्व मान्यवरांचं आपण प्रथमतः शब्द सुमनाने स्वागत करत आहोत. प्रीतम भोईर ऑन द स्ट्राईक. प्रथमेश मडवीस ते गोलंदाजी करतोय. अखूट टप्प्याचा बॉल आहे. मिस टायमिंग स्ट्रोक स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. कॉटन बोल्ड आणखीन एक हादरा लागलाय निष्ठा पॅकर निशांत 11 दादरपाडा संघाला आणि प्रीतम भोईर होतील इथून झेल बाद. ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आणि आज उद्योग धंद्यामध्ये या क्षेत्रामध्ये स्वतःच्या नावाचा ब्रँड ज्यांनी निर्माण केलाय असे शिवशंभू एंटरप्राइजचे प्रोप्रायटर संदीप शेठ ठाकूर साहेबांचे इथं आगमन होत आहे. आणि त्यांच्या समवेत स्वराज एंटरप्राइजेस ज्यांनी खरं तर अनेक संघांना पुरस्कृत केलंय असे धारावी संघाचे पुरस्कर्ते मिलन शेठ गरत आणि न्यू यंगस्टार संघाचे माजी खेळाडू यांचं इथं शुभ आगमन होत आहे. गोलंदाज प्रथमेश मडवी. अखूट टप्प्याचा बॉल फटका जरूर चांगला आहे. लॉफ्टेड पाहायला मिळालाय. कबरच्या दिशेने खेळून काढलाय. एक चांगल्या दर्जाचा फटका. तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. थ्रो थोडासा चुकीचा आलाय. सिंगल रन्स मिळाले. 2 धावा देखील कंप्लीट. तिसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली. चौथी धाव घेण्याचा हा प्रयत्न आणि इथून चौथी धाव कंप्लीट केली जाते की नाही हे तपासलं जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी दीपकजी पाटील सर विंदणे यांनी केल्या. चौथी धाव कंप्लीट आहे की नाही हे पुन्हा एकदा चेक केलं जाईल आयक्विरा इव्हेंटच्या माध्यमातून आणि त्यानंतर हा योग्य तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. नॉट आउट. 4 धाबा कंप्लीट केल्यात. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. रनिंग बिटवीन चांगली पाहायला मिळाली मैदानात आणि 4 धाबा कंप्लीट करत असताना पण या दोन्ही फलंदाजांना पाहिल्या. 56 धाबा धावपटाला लागले गेल्यात. 56 रन्स या षटकातील आणि या इनिंग मध्ये शेवटचा बॉल बाकी आहे. गोलंदाजी करतात प्रथमेश मडवी. ऑन द स्ट्राईक आपण यश पाटीलला पाहू शकता. पुढे आलाय. समोरच्या दिशेने खेळून काढण्याचा हा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण वेगाने येतात. एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी पलटले. थोडंसं मिस फील्ड पाहायला मिळते. 2 धावा इथून कंप्लीट देखील केल्या जातात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय पण 2 धावावर थांबवलाय आणि या 2 धावांनी धावपटला धावा लागले गेल्या. त्या प्रथमतः नाणेफेकीचा कॉल हरून बॅटिंग करत असताना निष्ठा पॅकर निशांत 11 दादरपाडा या संघाच्या
5 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धाबा जमा होतात आणि 59 धाबांचा चॅलेंज ठेवलाय, आव्हान ठेवले ते म्हणजे चॅलेंजर चिर्ली संघासमोर. सार्थक घरत या क्षेत्ररक्षकांना त्याच्याकरता एन्जॉय चिर्लेचे ओनर संगमजी माळी चिर्ले यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्या एका जेलसाठी सार्थक घरत या खेळाडूला देण्यात येणार आहे. जीपे केले त्यांनी आणि येणारे 30 बॉल आणि 59 डाबांचा पाठला करायचा आहे चॅलेंजर चिर्ले टीमला. आपण विनंती करूयात, शेवटचा हा पुकार आहे वेशबी 11 वेशबी आणि त्यांच्या विरुद्ध खारकोपर टीम. यापुढील होणाऱ्या आचार अतिथीला दुसरा सामना असेल वेशबी 11 वेशबी आणि त्यांना फाईट करेल खारकोपर. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय, आपण त्वरित टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करा. जसे दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आपण आवाज ऐकणार आहोत रायगडमधील एक सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, निवेदक आणि त्याचा समालोचक ज्यांना खरं तर द्रोणागिरी भूषण हा पुरस्कार मिळाला आणि जीवन कुलाबा गौरव या पुरस्काराने त्यांना खरं तर सन्मानित करण्यात आले अशा आतिश पाटील सरांचा आपण आवाज ऐकणार आहोत. मॅन फ्रॉम पागोटे. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल तसा आवाजामध्ये बदल असेल. आवाज ऐकूयात आतिश पाटील सर पागोटे यांचा. हॅलो. दरम्यानच्या काळात आपण जाऊया स्वागत कक्षामध्ये. या स्पर्धेला शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी आलेले जासेगावचे उद्योजक, शिवशंभो ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर आणि टेनिस क्रिकेटमधील एक बुद्धिमंत खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे सातत्याने बघितले जाते सन्माननीय संदीपजी ठाकूर यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करत आहोत. खंडोबा संघाचे सन्माननीय अध्यक्ष माणिकशेठ म्हात्रे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते संदीप ठाकूर यांचा यथोच्च मान सन्मान करावा. वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन संदीपजी ठाकूर यांचा यथोच्च मान सन्मान आम्ही करत आहोत. धन्यवाद संदीपजी ठाकूर. आपल्या सरकारचं योगदान फार महत्त्वाचं असताना आज तुम्ही इथं नेक्स्ट स्वागत असेल. या शृंखलेला शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी आलेले समालोचन क्षेत्रातील गोड आवाज देवाजी डाकी, देवा डाकी यांना विनंती असेल की या. देवा डाकी यांचं तर स्वागत केलं जातं. मी त्यांना प्रेमानं हिमॅन म्हणत असतो आणि त्यांचा आज या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही यथेच्छ मान सन्मान करतो. अनेक शृंखलामध्ये त्यांचा गोड आवाज आपण ऐकत असतो आणि त्यांचा सुद्धा यथेच्छ मान सन्मान आम्ही या शृंखलेच्या माध्यमातून करत आहोत. संघाचे अध्यक्ष माणिकशेठ म्हात्रे यांनी विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ देऊन या गोड व्यक्तिमत्वाचं आपण स्वागत करावं. तसेच या शृंखलेसाठी सन्माननीय जासे ग्रामपंचायतचे 4 वेळा सदस्य म्हणून निवडून आलेले आणि एक ज्याने विक्रम नोंदवला ग्रामपंचायत जासेमध्ये असे सन्माननीय रामकिशोर ठाकूर यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 5000 रुपयांची देणगी आले. त्यांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद. जाऊया जसा सामना चालू आहे तसा गोड आवाज, ज्या आवाजाची भरल. तसेच सन्माननीय मिलन घरत यांना सुद्धा विनंती असेल आपण यावं. आपलासुद्धा येथेच मान सन्मान केला जाईल. टेनिस क्रिकेटला स्वराज एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि टेनिस क्रिकेटला भरभरून मदत करणारे आणि खेळाडूंना प्रोत्साहित करणारे मिलन घरत यांचं स्वागत केलं जाईल. माणिकशेठ म्हात्रे यांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते वस्त्रालंकार पुष्पगुच्छ देऊन या गोड व्यक्तिमत्वाचं जासेचे उद्योजक यांचा आपण यथेच्छ मान सन्मान करावा. पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागत केलं जाते. सामना चालू होते. गोड आवाजाकडे पुन्हा एकदा जाऊया, ज्या आवाजानं अनेकांना भुरळ घातली असे आतिशजी पाटील यांच्याकडं. सर दोन्ही संघांना आपण टॉससाठी विनंती करू. एका बाजूला वेशवी 11 वेशवी, विपक्ष खारकोपर. दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण टॉससाठी या. दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करतोय. पहिला बॉल अतिशय भन्नाट वेग पाहायला मिळाला. खारकोपर संघाला टॉस विन या ठिकाणी दिला जातोय. वेशवी संघ उशिरा आल्यामुळे या ठिकाणी सन्माननीय आयोजकांना निर्णय घेतलाय आणि खारकोपर संघाला या ठिकाणी टॉस विन दिलाय. यावेळेस पहा काय दिशा आहे, काय नियंत्रण आहे. चांगल्या गोलंदाजाची चांगली सुरुवात. भन्नाट वेगानं, गतीवर नियंत्रण, हातावर नियंत्रण, चेंडूवर नियंत्रण, सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ये फुल टॉस बॉल
बॅकवर्ड स्क्वेअर लेग डिफाईन लेगच्या अगदी मध्ये काढलाय बॉल, सीमा रेषेच्या बाहेर जाणारा खणखणीत षटकार. आपल्याला 10 सेकंदाच्या आत घ्यावा लागेल याची आपण सूचना लक्षात ठेवावी. शटअप लेंथ आहे थर्ड बँडच्या दिशेनं, खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित, बॅटला बॉल ब्रश झालाय. तदनंतर आपण पाहतोय इथे खेळाडूच्या हातामध्ये विसावला. 30 चेंडूमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर एकूण धावा करायच्या आहेत 59. अजूनही 53 धावा करायच्या आहेत. गोलंदाज आपण पाहतोय यश पाटीलच्या हातामध्ये असणारा बॉल. इथे जागा तयार केली आहे, चांगला फटका पाहायला मिळतोय, चांगला फटका सजवलाय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेगच्या अगदी मधून बॉल जातोय सीमारेषेबाहेर. 4 धावा. हॅट्रिक साठी आणि चौकार हॅट्रिक साठी संगम माळी चिर्ले यांच्या वतीने तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. यावेळी स्लो बॉल पाहतोय, गती परिवर्तन केलंय, व्हेरिएशन पाहायला मिळालं गोलंदाजाचं. गरज होती कारण फटके खाल्ले होते. इथे आपण षटकार पाहिला, चौकार पाहिला, 4 बॉल डॉट पाहिले, षटक संपले पहिलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावा पाहिल्या तर तब्बल धावा दुहेरी अंकामध्ये पाहिल्या, 10 धावा. दादरपाडा संघासाठी शुभेच्छा आल्यात. प्रल्हाद कणेकर यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आपला संघ खेळतोय आणि आपण आपला जेव्हा संघ खेळतो ना, गावातल्या तमाम वरिष्ठ असतील, ज्येष्ठ असतील, सामाजिक क्षेत्रातले असतील, राजकीय क्षेत्रातले असतील किंवा व्यावसायिक क्षेत्रातील असतील, अशा मान्यवरांच्या शुभेच्छा आपल्या संघाच्या खेळाडूंच्या पाठीमागे ठामपणे उभ्या असतात. आपण पाहिलं पहिलं सत्र, पहिल्या सत्रामध्ये 58 धावा केल्या होत्या. 59 धावांचं लक्ष. इथे टिट फॉर टॅट जशास तसं उत्तर देत असताना मात्र पहिलं षटक आपल्याला संमिश्र पाहायला मिळालं. गोलंदाजाला देखील काहीसं यश तर फलंदाजाला देखील काहीसं यश. 4 बॉल डॉट गोलंदाजानं फेकले तर 1 चौकार आणि 1 षटकार आपण फलंदाजाच्या बॅटमधून पाहिला. सार्थक घरत याची बॅटिंग पाहतोय. खरं तर एक नवी पिढी आपण चिर्ले गावातून पाहतोय. आपल्या वडिलांचं फार मोठं योगदान या टेनिस विश्वामध्ये पाहिलं. त्या काळामध्ये आपण पाहिलं ना तर पॉईंटच्या वरून, डोक्याच्या वरून षटकार ठोकणारा रमाकांत हा एकमेव खेळाडू असावा. एक फार मोठी ताकद, सामर्थ्य त्याच्या खेळामध्ये पाहिलं. आज आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून हा खेळाडू देखील आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी योगदान देताना पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज रोहित गायकवाड आपण पाहतोय. 24 बॉल 49 धावांचं लक्ष्य असेल. फील्ड पोझिशन मध्ये आपण बदल पाहतोय. 3 खेळाडू आता सीमारेषेवर तैनात असतील, ज्यामध्ये एक डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, एक लॉंग ऑफ. 8 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. पहिला बॉल दुसऱ्या षटकातील परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. चांगली गती, चांगलं नियंत्रण आणि चांगल्या गतीनं हा चेंडू फेकला गेलाय. विकेट हॅट्रिक साठी सतीश शेठ केणी यांच्या वतीनं तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आता मात्र बाहेरून असणाऱ्या समर्थकांमध्ये देखील आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी एक मॅच लागली आहे. या बाजूला जर 2000 असतील तर समोरच्या बाजूने 5000. कॉम्पिटिशन सुरू आहे आणि हीच ती कॉम्पिटिशन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 संघादरम्यान. चॅलेंजर्स चिर्ले विपक्ष निशांत 11 दादरपाडा. लवर फुलटॉस आहे. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित होता. फील्ड पोझिशन मात्र गलती झाली आहे, चुकी झाली आहे. इथे जर थ्रो केला असताना तर मात्र इथे आशा संपुष्टात आल्या असत्या खेळाडूच्या, पण तसं काही घडलं नाही आहे. सध्याच्या घडीला आपण पाहिले आहे तब्बल 12 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. रोहितचं जर षटक पाहिलं ना तर चांगलं आतापर्यंत पाहायला मिळालं आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे.
यावेळेस ओव्हर पिच आहे लॉंगॉनच्या दिशेनं खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित चांगलं फील्ड केलंय झुकून दिलंय स्वतःला आपल्या संघासाठी धाबा अडवल्या जातील अंडर 17चा हा खेळाडू रोहित घरत आपण पाहतोय समोर तितक्याच वयाचा खेळाडू सार्थक देखील आहे दोन खेळाडू एकाच वयातील एकाच पिढीतील आपल्या स्वतःची छाप सोडण्यासाठी आपण पाहतोय अमित नाईकचा फोटो ISPL मध्ये ज्या खेळाडूनं आपल्या उरणचं रायगडचं आणि महाराष्ट्राचं नाव मोठं केलंय ना त्याला खंडोबा क्रिकेट जासईच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात काय येऊ नयेत अमितने हे मैदान देखील गाजवलंय इथे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू पाहतोय चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं अडवला जाईल खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित थ्रो चांगला होता बॅकअप नव्हतं इथे 2 धावा मात्र पळून काढल्या जात आहेत गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल 15 धावा धावफलकावर लागल्या जातील 59 धावांचं लक्ष आहे इथे चॅलेंजर्स चिर्ले संघाला मात्र त्या धावा कराव्या लागतील 20 चेंडू मध्ये अजूनही 44 धावा करायच्या आहेत रोहित गायकवाडचा हा पुढचा बॉल आपण पाहतोय स्विच करण्याचा प्रयत्न बॅटला बॉल ब्रश होता इथे मात्र काय घडलंय कॅच ड्रॉप झालाय अशा चुका तुम्हाला करता येणार नाही चालू सामन्यामध्ये हे क्रिकेट आहे मित्रांनो इथे प्रेडिक्ट कराल भविष्यवाणी कराल तर फार मोठी धोक्याची घंटा आपल्या मनासाठी असते कारण सरडा ज्या पद्धतीने रंग बदलतो ना त्या पद्धतीने क्रिकेट आणि क्रिकेटची मॅच घडी घडीला प्रत्येक सेकंदाला बदलताना आपण पाहतोय वर पिच आहे स्लॉट मध्ये आलाय फेकून दिलाय लांगॉनच्या प्लॉट मध्ये परंतु एलिव्हेशन मिळालं नाही लांबी मिळाली नाही तिथे खेळाडू उपस्थित होता आपण पाहतोय निमेशने या ठिकाणी कॅच पकडला विकेट आली आहे पहिली गरज होती ती विकेट मात्र रोहित गायकवाडनं मिळवली आहे 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला 2 षटकानंतर आपण धावसंख्या पाहतोय 7.50च्या गतीनं 15 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत अजूनही 18 चेंडूमध्ये 44 करायचे आहेत विपुल सर पाहिलं ना तर पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी गरज होती त्या धावा आल्या नाही आहेत स्टार्ट अतिशय वेगवान व्हा होता कमीत कमी आपण पहिल्या 2 षटकामध्ये 24-25 धावा या गुणफलकावर झळकवणं फार गरजेचं होतं पण तसं काही घडलं नाहीये अंडर प्रेशर आपण सामना पाहतोय इथे मात्र उर्वरित 3 षटकामध्ये फलंदाजीवर इथे प्रेशर येताना आपल्याला पाहायला मिळेल 18 बॉल राहिल्या धावा 44 फील्ड पोझिशन आता बदललं जाईल 5 खेळाडू सीमारेषेवर तैनात केले जातील जिथे चक्रव्यूह बांधलं जाईल प्लॅनिंग केलं जाईल रणनीती आखली जाईल ती गरज आहे आजवर बऱ्याच वेळा हे 2 संघ आमने सामने उभे ठाकलेत पण आज या मॅचचा किंग कोण असेल पुढचा बॉल चांगला फटका एलिव्हेशन मिळालंय का यस या वेळेस गेलाय इट्स अ मॅक्झिमम 6 षटकार पहिल्या चेंडूवर मात्र आल्या दिलाय फेकून लांगॉनच्या प्लॉट मध्ये यश पाटीलचं स्वागत केले षटकारानं निमेश आपण पाहतोय इथे मात्र चर्चा साधली जाईल वाईट्स का आहे इथे मात्र 17 बॉलामध्ये फक्त 38 धावांची गरज आहे सामना बदलायला फार वेळ लागणार नाही 1-2 फटके सामन्याचं समीकरण बदलून जाईल पहिला आलाय दुसऱ्यावर काय असेल स्लो बॉल गती परिवर्तन केलं इथे मात्र काऊ कॉर्नर मध्ये आपण चेंडू पाहिला फेकी खराब आहे चांगलं बॅकअप पाहायला मिळालं धावा आपण पाहतोय तब्बल 22 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत चौथ्या दिवसाची ही स्पर्धा आपण पाहतोय चौथ्या दिवसामध्ये जात असताना आजच्या दिवशी तब्बल 10 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील
ज्यामध्ये पुढील सामना वेशवी 11 वेशवी विपक्ष खार कोपर या दोन संघादरम्यान पुढील युद्ध या युद्धभूमीमध्ये जासईच्या प्रांगणामध्ये 2.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 22 धावा 1 गडी बाद ही स्थिती आपण पाहतोय. 13 पेक्षाही जास्त रिक्वायर रन रेट आवश्यक आहे चिर्ले संघाकरता. चॅलेंज दिलंय दादरपाडा संघाच्या गोलंदाजानं आतापर्यंत चांगल्या पद्धतीने निभावलंय. पुढचा बॉल यावेळेस वेगानं फेकलाय स्ट्रेट टू द बॉलर. त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित आहे. एकच धाव मिळते. एकेरी दुहेरी धावा देखील क्रिकेटमध्ये घेणं फार गरजेचं आहे. जलद गतीच्या क्रिकेटमध्ये आपण पाहतोय फलंदाजाचा जास्त कल हा षटकार चौकार ठोकण्यामध्ये आणि अशा वेळेस मात्र आले नाहीत तरी प्रेशर आणि झाल्या नाहीत तरी प्रेशर. ही दुहेरी संदिग्ध मनस्थिती आपल्याला फलंदाजाच्या मनामध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस काय फेकलाय काय स्ट्रोक आहे अफलातून बिग 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 सिक्सर. दोन षटकामध्ये स्थिती चांगली नव्हती. 2 षटकामध्ये केवळ 15 धावा आल्या होत्या. तदनंतर पहा गिअर बदललाय इरादे बदललेत. इथे मात्र आत्ता फलंदाज वेगवान झालेत स्वार झालेत. गोलंदाजावर मात्र हावी झाली आहेत. 29 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. यश पाटीलला मात्र टार्गेट केलंय. आता मात्र काय करेल दादरपाडाचा कॅप्टन. मनस्थिती चेंज झाली आहे कारण अशा वेळेस अशा धावा येणं फार गरजेच्या होत्या चिर्ले संघाकरता. परंतु ही स्थिती बदलायला वेळ लागली. आता ज्या पद्धतीनं फलंदाजानं अप्रोच बदललाय पॉझिटिव्ह अप्रोचनं आता मात्र अटॅक केला जातोय. 14 बॉल 30 धावा पुढचा बॉल येईल. इथे मात्र पहा गोलंदाजाच्या मनावर साफ दबाव दिसतोय. 2 षटकार खाल्ली आहेत. या षटकामध्ये 14 धावा 4 चेंडूमध्ये खर्च केल्यात यश पाटीलनं. दरम्यानच्या कालावधीमध्ये जयजित एंटरप्राइजचे प्रोप्रायटर विशाल शेठ म्हात्रे यांचं इथं आगमन होतंय. प्रथमतः शब्द सुमनाने आपण साहेबांचं स्वागत करतोय. जयजित एंटरप्राइजचे खरं प्रोप्रायटर आणि आज जासईच्या उद्योजिक धंद्यामध्ये ज्या नावाचा ब्रँड आपल्याला नेहमीच ऐकायला मिळत असतो तो ब्रँड आहे जयजित एंटरप्राइजेस आणि त्याचे ओनर विशाल शेठ म्हात्रे यांचं इथं शुभ आगमन होतंय. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. येस विपुल सर आपण पाहिलं तर 13 चेंडू 29 धावांची गरज आहे आणि अशा वेळेस काय असतील मनसुबे. फलंदाज चांगल्या पद्धतीनं कमबॅक केलंय. संघर्ष करतायत आणि या संघर्षामध्ये सध्या गोलंदाजाला मात्र 29 धावांची गरज आहे. अजून धावसंख्या आपण पाहतोय 30 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 2.5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय ज्यामध्ये आपण पाहिलं 11 चेंडूमध्ये 25 धावा यश पाटीलनं खर्च केल्या आहेत. महागडं षटक हे षटक अतिशय महागडं ठरलंय. पुढचा बॉल शेवटचा बॉल या षटकातला फुलटॉस आहे परंतु दिशा आहे का गती होती. यावेळेस षटक संपल्याचा निर्वाळा दिला जात आहे. इथे मात्र घड्याळाची देखील टिकटिक सुरू आहे. अगदी घड्याळाच्या टिकटिक प्रमाणे दादरपाडा संघाची गोलंदाजी देखील अगदी बरोबर सुरू आहे. आपला 12वा खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहे. येस शिवम मडवी यांच्याकरिता विक्रांत मडवी यांच्याकडून सिक्सर हॅट्रिक साठी तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 3 षटकार ठोका 5,000 रुपयाचं कॅश प्राइज घ्या. चला मी विनंती करेन आपण टीम मीटिंग करू नका. विनंती राहील आपल्याला सहकार्य करा कारण 10 सामने आज 10 संघ खेळत आहेत मित्रांनो. आजच्या रजनीमध्ये आज नियोजन केलं तर उद्याचं शेवटचं रात्रीचं नियोजन. तदनंतर आपण पाहतो उद्याच्या दिवसामध्ये सन्माननीय सरपंच साहेबांचा वाढदिवस सोहळा मोठ्या दिमाखात या ठिकाणी साजरा केला जाईल. किंगमेकर आहेत शेतकरी कामगार पक्षाचे एक मुलुक मैदानी तोफ आणि ही तोफ जेव्हा उतरते ना मैदानामध्ये आपण पाहिलं गतवर्षी त्यांचा आवाज त्यांचा दरारा. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न गती चांगली होती दिशा चांगली आहे बाउन्स चांगला पाहायला मिळाला. आता मात्र टाळ्यांचा देखील आवाज दोन्ही बाजूने येऊ लागलाय. 11 बॉल 29 धावांची गरज आहे. सामना बदलू लागलाय. सामन्याचं गणित बदलू लागलाय. समीकरण बदलू लागलाय. पुढचा बॉल शॉटा प्लेन आहे. यावेळेस मात्र येस इट्स अ वाईट बॉल. एक पेक्षा अधिक बाउन्स तुम्ही करू शकत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. दुसऱ्या बॉलला मात्र पंचांनी
दंडित केले गोलंदाजाला. विवेक कासूकर हा गोलंदाज, फार अनुभव आहे या गोलंदाजाकडे. पुढचा बॉल वरपीच्या स्टेट टू द बॉलर. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. इथे कॅच ड्रॉप झालाय, चूक केली आहे इथे. आपण पाहतोय नेहमी सारख्या एका दर्जेदार स्टारकास्ट खेळाडूकडून झालेली चूक फार मागणी ठरू शकते. कारण या मैदानावर सुरुवातीच्या सत्रामध्ये धावा होताना आपण पाहिल्यात. 59 धावा, 60 धावा, 65 धावा या चेस होताना आपण पाहिल्यात. पण इथे चूक केली आहे. 10 बॉल 27 धावांची गरज आहे. मनगटातल्या ताकदीची गरज आहे, डोक्याचा गरज आहे. इथे तुमची प्रतिभा, तुमची क्षमता, तुमच्यामध्ये असणारं सामर्थ्य, तुमच्याकडे असणारं टॅलेंट, तुमच्याकडे असणारी गुणवत्ता, त्याला मात्र तुम्हाला बाहेर काढावं लागेल. फुलटॉस बॉल डीप मिड विकेट मध्ये ट्रॅव्हल झालाय. डाऊन द ग्राउंड. सिंगल धाव या ठिकाणी मिळेल. एक धाव ही दादरपाडा संघाला नुकसान देणारी नसणार आहे, परंतु नुकसान हे जिल्हा संघाचं असेल. कारण इथे एकेरी दुहेरी सोबत तुम्हाला धावा देखील जमवायच्या आहेत. चौकार षटकार यावं लागेल. नऊ चेंडू 26 धावांची गरज आहे. यावेळेस पहा काय गती, बीट केला या खेळाडूला. विकेट न पडताही सामना अडचणीमध्ये आला. विपुल सर, पाहिलं तर आपण फक्त एकच विकेट पडली आहे. करायच्या होत्या 59 धावा. खेम्यामध्ये अजूनही त्यांच्याकडे 9 विकेट्स आहेत, पण इथे मात्र धावा होताना दिसत नाहीयेत. फुलटॉस बॉल बिमर आलाय. यावेळेस लॉंग स्टॉपच्या दिशेनं हा नशिबाचा आलाय चौकार. मध्ये एक म्हण आहे, आयत्या बिळावर नागोबा. इथे मात्र आयत्या धावा मिळाल्यात, कारण काहीच गरज नव्हती. नियंत्रण चांगलं होतं, गोलंदाजी चांगली होती. अशा वेळेस बिमर फेकला आणि चूक केल्या विकेट किपरनं. तिथे मात्र 4 धावा, एकूण 5 धावा मिळाल्या. समेत एक फ्री हिट. 8 बॉल 21 ची गरज. 8 चेंडू 21 धावांची गरज आहे. पुढचा बॉल शॉट ऑफ लेंथ आहे. हार्ड लेंथ डिलिव्हरी पाहायला मिळाली. इथे एक धाव पळून काढली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न. थ्रू आला वेगानं, भन्नाट वेग पाहायला मिळाला. 2 धावा मिळतील फलंदाजाला. 7 चेंडू 19 धावा. संघर्ष सुरू आहे दोन संघांमध्ये. आपण पाहतो एका बाजूला चॅलेंजर चिर्ले, दुसऱ्या बाजूला निष्ठा पॅकर्स, निशांत 11 दादरपाडा. दोन संघांमधलं युद्ध या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. या युद्धामध्ये कोण जिंकल, यामध्ये नीती, तुमचे प्रयत्न, तुमची मेहनत, या सगळ्या गोष्टी ज्याच्या अधिक दिसतील ना त्याचा विजय असेल. यावेळी शरीराचा वेध घेणारा बॉल भन्नाट वेगानं फेकला. एक धाव या ठिकाणी नक्कीच मिळाली आहे. लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव या ठिकाणी जोडली जाईल. राहिले 6 बॉल, 18 धावांची गरज आहे. कुठेही जाऊ नका. सामना संघर्ष घेतोय. सामन्यामध्ये आता मनोरंजकता येताना पाहायला मिळते. सामनाने या ठिकाणी काटेदारपणा दाखवलाय. शेवटचे 6 बॉल, 18 धावांची गरज. इथे मात्र पहा, आयुष मडवीनं जर सामना जिंकवला ना तर संगम माळी यांच्या वतीनं तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी असणार आहे. हॅलो हॅलो दरम्यानच्या काळात विनंती केली जातोय एकनाथ पाटील दादरपाडा की आपण व्यासपीठावर येऊन आपली या कार्यक्रमाची आमच्या या व्यासपीठाची शोभा वाढवावी. विनंती केली जाते एकनाथ पाटील दादरपाडा की आपण व्यासपीठावर या. धन्यवाद. खेळ झालाय. आपण पाहतोय 41 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. एक विकेट या ठिकाणी पडली आहे. उर्वरित 6 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. 6 चेंडू 18 धावा. खर तर आजच्या रजनीतला हा पहिला सामना आहे. पहिल्या सामन्यानंच कलाटणी घेतली आहे. पहिल्या सामन्यामधला संघर्ष पाहायला मिळतोय. तर शिवम मडवी यानं जर सामना जिंकवला ना तर
हर्षल रसाल यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. दोन्ही बाजूनं गोलंदाजा करता बक्षीस आहे, फलंदाजा करता बक्षीस आहे. 6 चेंडू 18 धावांची गरज आहे. पहिला बॉल षटकातला खोदून काढला यॉर्कर पद्धतीचा बॉल. काऊ कॉर्नर मध्ये खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहेत. चांगलं फील्ड पोझिशन पाहायला मिळालंय. विपुल सर जर पाहिलं ना तर दादरपाडा संघाची रणनीती साफ आहे. आपण पाहिलं तर बऱ्याच चेंडूंना आपण पाहिलं ज्या दिशेने चेंडू गेले तिथे खेळाडू उपस्थित होता. लयबद्ध गोलंदाजी, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. शेवटचे 5 बॉल 17 धावांची गरज आहे. ठोकावं लागेल. 5 चेंडू 17 धावा. फार मोठा सामना रंगतोय. झुंज सुरू आहे, बॅटल सुरू आहे, युद्ध सुरू आहे. लोअर फुल टॉस. इथे मात्र शॉर्ट स्क्वेअर या ठिकाणी चेंडू गेला. 1च धाव मिळेल. टाळ्यांचा आवाज येतोय, शिट्ट्यांचा आवाज येतोय. चीअर केलं जातंय, सपोर्ट केलं जाते आपल्या गावासाठी, संघासाठी, खेळाडूला ऊर्जा प्रदान करणाऱ्या ह्या टाळ्या. 4 चेंडू मध्ये 16 धावा. कोणाच्याकडे अधिक सामना हा झुकतं माप देईल. इथे मात्र पाहिलं ना तर खरं तर फलंदाजाला फार मोठी परीक्षा द्यावी लागत आहे, कारण गोलंदाजी लयबद्ध आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पुढचा बॉल इथे टॉप एज आहे, हवेत शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित होता. कॅच ड्रॉप झालाय. 1च धाव मिळते, 1च धाव मिळते. 3 चेंडू 15 धावांची गरज. 3 चेंडू 15 धावा. सामना होता कुठे, सामना आला कुठे, सामना जाणार कुठे आणि सामना संपणार कुठे, हा केवळ एकमेव प्रश्न. कोणाच्या गळ्यामध्ये विजयाच्या माळा असतील, कोण या ठिकाणी विजय होणार, कोण आनंद व्यक्त करणार आणि कोण मात्र इथे निराश होणार. 3 चेंडू 15 धावा. हा बॉल फार महत्वाचा आहे. ओव्हरपिच आहे, स्ट्रेट टू द बॉलर. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. 1च धाव मिळते, 1च धाव मिळते. क्रिकेटमध्ये एका चेंडू मध्ये 15 धावा होताना पाहिल्यात मित्रांनो. त्याचं कारण होतं गोलंदाज टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालाय. इथे मात्र जातोय लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या अगदी बाहेर. सिक्सर. या ठिकाणी मी म्हणेन की फार थोडं कमी पडलं. तडाखा दिलाय, हवेत बॉल, चेंडू गेलाय. सी बा पार षटकार. मध्ये इथे तुम्हाला थांबायला उसंत नाही आणि आयोजकांना देखील